ते आट्यापाट्या, कबड्डी, दंड, बैठका, कुस्ती, लेझीम हे गेम चालायचे. नमस्कार नाशिककर इनके न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण यशवंत शाळेचे अध्यक्ष श्री पाटील सर यांना आमंत्रित केलं आहे. खरं तर यशवंत शाळा ही 110 वर्ष पूर्ण केलं आहे आणि तिचं आजही अवघडपणे काम सुरू आहे. याच कामाची आपण स्वरूप जाणून घेणार आहोत. पुढे भविष्यात व्यायामशाळा काय करणार आहे, स्वप्न काय, हे आपण पाटील सरांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तर तुम्हाला आपण शुभेच्छा देऊया की 110 वर्ष म्हणजे फार कमी नाही, जास्त एक शतक महोत्सवानंतर आपण पुढे वाटचाल करत आहोत. यशवंत व्यायामशाळेची सुरुवात कशी झाली, तिची स्थापना कशी झाली? यशवंत व्यायामशाळाची स्थापना 1 मार्च 1927 झाली. ती झाली यशवंतराव महाराज पटांगणावर. त्यावेळेला यशवंतराव महाराज पटांगणावरील संस्था स्थापन झाल्यामुळे यशवंत व्यायामशाळेला नावच यशवंत व्यायामशाळा पडली. आणि संस्थेचे संस्थापक काही कृपा महाबळ गुरुजी आणि त्यांचे सहकारी जे गणपतराव देशपांडे आणि रणकुल यार्दी यांनी ही व्यायामशाळा स्थापन केली. त्यावेळेला तिथे आट्यापाट्या, कबड्डी, दंड, बैठका, कुस्ती, लेझीम हे गेम चालायचे. त्या ठिकाणी संस्थेचा कारभार 1917 ते 1939 पर्यंत चालला. पण 1939 साली तिथं महापूर आला. त्यावेळेला यशवंत व्यायामशाळा पूर्ण वाहून गेली. फक्त मारुतीची मूर्ती राहिली. तीच सध्या एमपी रोडला जी व्यायामशाळा आहे आपली, तिथे तीच मूर्ती आता आहे, अजून आहे. बरं. पण त्यावेळेला संपूर्ण व्यायामशाळा वाहून गेल्यामुळे मग महाबळ गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांनी जागा शोधायला सुरुवात केली. आणि त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी 1948 साली ही महात्मा गांधी रोडमध्ये जागा व्यायामशाळेला लीजवर दिली. म्हणजे ज्या सत्यस्थिती दिली तर लीज होती ₹1 वर्षाला ती भाडं. त्याप्रमाणे हळूहळू आम्ही वाढत गेलो. आता तिथं पहिल्यांदा 1952 साली बिल्डिंग त्यावेळेच्या संस्थापकांनी बांधली आणि कारभाराला सुरुवात केली. 1952 पासून आता 2026 पर्यंत हा कारभार या व्यायामशाळेच्या एमजीवर चालतो. सर, ही व्यायामशाळा 110 वर्ष पूर्ण करत असताना तिचे महत्त्वाचे टप्पे कोणते सांगता येईल का आपल्याला? जे म्हणजे टप्पे आहेत ते टप्पे आपण कसे म्हणतो? हे बघा, साधारणतः 1982, 1984, 1989 या 3 वर्ष आपण मोठ्या टुर्नामेंट घेतल्या. बॉडी बिल्डिंगच्या स्टेट लेवलच्या टुर्नामेंट घेतल्या आणि चांगल्यापैकी त्याला रिस्पॉन्स मिळाला होता. मग आम्ही बॉडी बिल्डिंगला थोडंसं जास्त महत्त्व असल्यामुळे आम्ही हॉल एक्सटेन्शन केला. त्याच्यानंतर मलखांबला जागा होती. तर 1987 साली परत आम्ही 100 बाय 80 फुटाचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा मलखांब हॉल आपण बांधलेला आहे. सध्या आहे आता. तर 20 मलखांब, 150 गाड्या आहे. त्यानंतर महत्त्व गोष्ट की आता वेटलिफ्टिंग आहे, बॉडी बिल्डिंग आणि मलखांब. ग्राउंडवरती व्हॉलीबॉल. मग आता ग्राउंड आहे तर मग आम्ही बास्केटबॉल ग्राउंड चालू केलं. आणि बास्केटबॉलचं ग्राउंड चालू केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं यशवंत व्यायामशाळेमध्ये बास्केटबॉल नर्सिंग चालू आहे. तिचं अनुकरण संपूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलं. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये बास्केटबॉल नर्सिंग. त्या पुढे साधारणतः 20मध्ये नाशिकच्या आमदार आनंदी मॅडम यांनी समोर असलेली दुसरी एक 2 मजली बिल्डिंग त्यांच्या आमदारकीतून 3.5 कोटी रुपये खर्च करून व्यायामशाळा बांधली. मग आम्ही त्याच्यामध्ये बास्केटबॉल, नंतर आम्ही बॅडमिंटन, जुडो,
जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस, लेडीज जिम असे विभाग चालू केले आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्हाला सांगायला आनंद होईल की प्रत्येक गेमला आपण क्वालिफाईड कोच नेमलेले आणि त्या कोचच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण व्यायामशाळा चालते. बरं सर, मग आपण म्हणता की जे आपण एवढं आतापर्यंत एवढे गेमचे फॅसिलिटीज वगैरे दिले आहे, पण याच्यातून आपल्याला रिझल्ट कसा मिळाला, आपले प्लेयर कसे वेगळे? आता बास्केटबॉलची लक्ष चालू केली. आदित्य नावाचा एक चांगला खेळाडू आज भारतीय टीममध्ये. त्याचप्रमाणे जुडोमध्ये कमीत कमी 5 जण आपल्याकडे नॅशनल खेळले. त्यांचे नावं घेते ती तुमची शिंदे नावाची एक मुलगी आहे ती आहे. नंतर आपल्या स्वप्नील शिंदे बरं का, असे 2-4 जण आहेत. नंतर बॅडमिंटनमध्ये सुद्धा आपला जो कोच आहे तो इंटरनॅशनल खेळ दंडवती नावाचे. नंतर जिम्नॅस्टिकमध्ये जे कोच आहेत आणि मुलं आहेत ते सुद्धा पत्रावर निघून उडालेले आहेत. असे क्वालिफाईड आणि स्टँडर्ड वाईज आपण करण्याचा प्रयत्न करू. टोटल आपण बघितलं तर साधारण किती खेळाडू आपल्याकडे आत्ता या सध्याला आहे, किती प्रशिक्षण देत आहे, व्यायाम करता येईल अंदाजे? व्यायामशाळेत सध्या रेग्युलरली 1200 ते 1400 मुलं रोज येतात सकाळ संध्याकाळ. त्याच्यामध्ये काही वेट लिफ्टिंगला येतात, काही मलखांबला येतात, काही जुडोला येतात, काही बॅडमिंटनला येतात, काही जिमला लेडीज जिमला सुद्धा लेडीजचा हे चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट कोच आहे. सर, मध्यंतरी आपण व्यायामशाळेसाठी आपण आर्थिक मदत करत होती. त्या आर्थिक मदतीबद्दल आम्हाला सांगितलं कसं होतं, लोकांना फक्त तुम्ही पदावर हे करत आपण आतमध्ये काय काम करतो हे पण थोडं आपण समाजापर्यंत गेलं पाहिजे. हे बघा, आम्ही फीवरती व्यायामशाळा चालू शकत नाही आणि नाशिकचे जे दानशूर लोक आहेत ते आपल्याला मदत करत नाही असतात. पण ज्यावेळेला आपण कोणाकडे जातो पैसे मागायला तर आपण स्वतः पहिले त्याचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणून मी अध्यक्ष असून सुद्धा मी 2 लाख रुपये व्यायामशाळेला डोनेट केलं. आमचे रघुनाथ महाबळ जे आहेत उपाध्यक्ष त्यांनी 1 लाख दिले. आमच्या बॉडीवरती असलेले अविनाशजी पाटील यांनी 1 लाख रुपये दिले. काही आमचे इथले खेळाडू आहेत उमेश राठी त्यांनी 1 लाख दिले. आता परवाचीच गोष्ट अशी की नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रकाश जोशी यांनी स्वतःहून येऊन काही न बोलता 10 लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे निशिकांत राजेबहादर यांनी व्यायामशाळेला सध्या आता 5 लाख रुपये दिले. नंतर वकीलवाड्यात राहणाऱ्या डॉक्टर प्रतिभा धोपावकर या इतर रोज येतात व्यायामशाळेत, रेग्युलर मेंबर त्या, त्यांनी 1 लाख दिले. आता ह्या देणगीतूनच व्यायामशाळेची प्रगती होती आणि त्याच्यामुळेच आमचा जिम्नॅस्टिकचा हॉल जो आहे ना हा नाशिक जिल्ह्यातले पण महाराष्ट्रामध्ये चांगला एक हॉल आहे. त्याचं होमफिट केलेलं आहे, त्याची किंमत 10 ते 12 लाख रुपये. आता कॉस्टिंग फार वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की नवीन नवीन सुविधा याच्यात येतात, गेममध्ये येत आहेत, तर त्या आपल्या मुलांना मिळायला पाहिजे ही आमची भावना, कार्यकारी मंडळीची भावना. सर, आपण आत्ता तर आपली इमारत सुसज्ज इमारत आहे, इथून पुढे आपल्याला काही अशा हॉल वगैरे पुन्हा काही असे आहे का की विचार आहे का आपल्याला पुढे अजून व्यायामशाळेचा विस्तार करायचा आहे? हे बघा, आपली जी जुनी बिल्डिंग आहे 1952ची तिला आम्ही ॲक्सिडेंटवर केलेलं आहे, पण ती सुद्धा आता कमी पडते. आमचं आता प्लॅनिंग असं आहे कार्यकारी मंडळाचं सगळ्यांचं की 7 ते 8 मजली ही बिल्डिंग करायची टोटल आणि प्रत्येक मजल्यावरती एक गेमची संपूर्ण सुविधा करायची. त्याच्यामध्ये कोणताही पिलर राहणार नाही. एक जुडोसाठी 1 हॉल, जिम्नॅस्टिक जे आयटम जास्त आहे तो 2 हॉल, त्याच्यावरती बॅडमिंटनचं काही कोर्ट तर त्याचं काही एका 2, खाली देशी कुस्ती म्हणजे मातीतली कुस्ती आणि मॅटची कुस्ती, त्याला जोडून वेट बॉडी बिल्डिंग अशा सगळ्या सोयी युक्त आणि प्रत्येकाला वेगवेगळे कोच या टाईपमध्ये आता लवकरच व्यायामशाळा करायचा प्रयत्न करते आणि त्याला नाशिकच्या लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. समाजाकडून आपल्याला कसा प्रतिसाद, समाज या किंवा संस्था? हे बघा, ज्या आपली व्यायामशाळा 109 वर्ष पूर्णपणे 110 मध्ये आली, आता समाजाचा रिस्पॉन्स चांगला अतिशय होऊ शकेल.
समाजाचा आता ही चौथी पिढी आहे. जे माझ्याकडे मुलं येतात ना तर महाबळपूरपासून जे येत होते त्यांची आता ही चौथी पिढी आहे. आज आणि ही व्यायामशाळा नाशिकची व्यायामशाळा आहे. नाशिकच्या लोकांनी स्वतः रिस्पॉन्स दिलेला आहे. आज नाशिकमध्ये प्रत्येक घरामध्ये एखादा माणूस व्यायामशाळेला आलेला आहे. त्याचं आम्हाला कौतुक आहे. आता परवा जो आपण कार्यक्रम केला स्वतः गेडम साहेब आले होते, विभागीय आयुक्त. त्यांनी सुद्धा व्यायामशाळेचं कामकाज पाहिल्यानंतर व्यायामशाळेचं कौतुक केले की जुन्या नव्याचा हा संगम यांनी चांगला ठेवलेला आहे बरं का. पण नाशिकच्या लोकांचा व्यायामशाळेला प्रचंड पाठिंबा आहे. त्याच्यामुळे व्यायामशाळा चालू आहे. त्याचप्रमाणे जे खेळाडू आहेत त्यांचे पालक, प्रत्येक पालक आम्हाला खूप मदत करतो. आर्थिकही करतो आणि फिजिकली पण करतो. की काही कार्यक्रम असला ना ते संपूर्ण जबाबदारी ते पार पाडतात. याचं मला फार कौतुक आहे. सर, मी ऐकलं होतं की आपण जे विकास पाहिला यशवंत व्यायामशाळेचा त्या विद सावरकर स्वातंत्र्य ते सुद्धा या व्यायामशाळेतून व्यायामशाळेतून ते पाहायला लागले. काय स्वातंत्र्यवीर सावरकर इथे येऊन गेलेले, पुष्कळ वेळा आला. नंतर यशवंतराव चव्हाण येऊन गेले, वसंतराव नाईक येऊन गेले. नंतर प्रेमचंद डोंगरा मिस्टर वर्ल्ड ते येऊन गेले. आता आशिया खंडातली सर्वात बॉडी बिल्डिंगमध्ये एक नंबर असलेले मधुकरराव तळवळकर हे 96 इयर्स ओल्ड आहे. पण त्यांचा सुद्धा व्यायामशाळेला संबंध आहे. ते नेहमी येतात मधून अधून आम्हाला गायडन्स करतात. ही मोठी अचिव्हमेंट आहे ना. नवीनच्या वेळेला इतका मोठा माणूस आपल्याला व्यायामशाळेला हे करा ते करा सूचना करतात. असं याच्यात पुढे जाऊन आपण पुढचा प्रश्न होईल की यशवंत व्यायामशाळा 110 वर्ष पूर्ण करत असताना पुढचे 40 वर्ष किंवा 150 वर्षाचा आपण जर पुढचा आलेख ठेवला तर या पुढच्या योजना कोणत्या राहणार आपल्यासाठी की त्या योजना आम्हाला पूर्ण करायच्या आहे. त्यासाठी आम्हाला आर्थिक मदत पण हवी राहणार आहे आणि समाजाने करावी असं आपण कसं आपली करू शकतो. आता तुम्हाला मी बोललो की जुनी जी बिल्डिंग घेतली तर अपुरी पडते. हीच मल्टी स्टोरेज केल्यानंतर त्याच्यावरती इक्विपमेंटला आसपास प्रचंड खर्च होतो. परंतु नाशिकचे लोक किंवा इव्हन गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे त्याच्यातून व्यायामशाळेत चांगली मदत मिळते. आता आमच्या व्यायामशाळेतले काही जुने स्टुडंट आहेत की जे चांगल्या पदावर आहे. ते तुम्हाला मी हे सांगतो उदाहरण म्हणून प्रकाश देशमुख नावाचे पुण्याला मगरपाटीचे आर्किटेक्ट ते मलकापूर होते. तर ते आम्हाला आर्थिक मदत करतात दरवेळेला. आता परवा कार्यक्रमाला आम्हाला 1.5 लाखाची त्याची पण मदत केली. त्याचप्रमाणे नाशिकचे प्रदीप मोडक हे आम्हाला आर्थिक मदत करतात. यंदे साहेब आहेत आमच्या व्यायामशाळेत रोज गाडी झालेले येतात. हां ते आम्हाला काही लाखात मदत करतात. म्हणजे त्यामुळे हा जो प्रकल्प आहे हा गव्हर्नमेंटच्या आणि देणगीदारांच्या मदतीने आम्ही पूर्ण करू आणि तो जो होईल तो कमीत कमी 20 वर्ष तुम्हाला लेटेस्ट वाटेल. आता इक्विपमेंट जे आहे सगळं लेटेस्ट घेणार आणि लेटेस्ट जे काही आहे गेममध्ये चालू, स्पोर्ट्समध्ये चालू, व्यायामात चालू ते मुलांना द्यायचं ही कार्यकारी मंडळाची भाव. सर, आपण थोडं तुमच्या वैयक्तिक याच्याकडे आपण एक नॅशनल प्लेअर त्याच्याबाबत थोडं आम्हाला सांगा की कसं आहे. तुम्ही अध्यक्ष आहे का आम्हाला माहिती आहे, परंतु जी आपली बॅकग्राऊंड ही पण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. काय हो आपण नुसते पदावर तर नाही तर आपण खेळाचा अनुभव घेऊनच पदावर आलो. माझ्याबद्दल वैयक्तिक मी सांगणं पण तुझ्या तर विचार म्हणून सांगतो की मी मालकाचा नॅशनल प्लेअर आहे. नाशिकमधला पहिला प्लेअर. मी 5 वर्ष नॅशनल खेळतो. मी पुणे विद्यापीठाचा 3 वर्ष कॅप्टन होतो. आणि 1975 झाशी येथे झाल्या नॅशनल टुर्नामेंटमध्ये मी सर्वात प्रथम सिल्वर मिळवलं. आणि आनंदाची गोष्ट किंवा माझ्या आयुष्यातले एक चांगला क्षण की तो जो बक्षीस 100 रुपये तो मेजर ध्यानचंद साहेब यांच्या हस्ते आला. माझी त्यांची भेट झाली याच्या आणि मला त्याचे इतकं सुख म्हणजे मला आनंद होतो. आणि मग त्या स्पोर्ट्सच्या बेसवर मी सेंट्रल एक्सेलन्स कस्टममध्ये सर्व्हिस लागलो. मी आता सेंट्रल एक्सेलन्स कस्टममध्ये सुपर डॉग कस्टम म्हणून रिटायर झालो. मग आता व्यायामशाळेमध्ये मला एवढं दिलं तर त्याच्यासाठी काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे. तर गेले 40 वर्ष मी विनामूल्य इथं काम करतो. माझा डेली चक्कर असतो आणि संपूर्ण व्यवस्था मी पाहणं आणि आपल्या व्यायामशाळेत कशी प्रगती होईल. आता मी स्वतः स्पोर्ट्समन असल्यामुळे मला माहिती स्पोर्ट्समन लोकांचे दुःख काय किंवा त्यांना काय
ते ह्या मुलांना 100% मिळालं पाहिजे ही माझी भावना असते. हां, आणि त्याच्यामुळे मी ते आपली व्यायाम शाळा मी देतो नाशिकची, पण कोणत्याही प्रायव्हेटपेक्षा जास्त सुविधा इथं पाहिजे हा आपलं येतो असं चालू असतं. आपल्या व्यायामप्रेमींनी यशवंत व्यायाम शाळेकडे यावं आणि हायच्या सुविधेचा खरंच फायदा घ्यावा यासाठी आपण काय करतो. आता आम्ही एक सुविधा चांगला देतो व्यायाम, आपली फी पण एकदम कमी आहे, अतिशय कमी फी. दुसरी गोष्ट काय, लोकसंख्येच्या मानाने आज आमच्याकडे 1200 लोक आपल्याकडे येतात, ते 2500 आले पाहिजे, डबल झाले पाहिजे लोकसंख्येच्या मानाने. आणि मुलं व्यायामाकडे वळले पाहिजे, स्पोर्ट्सकडे वळले पाहिजे. विशेषतः प्रथमकडे जर आले, जिम्नॅस्टिककडे आले, जुडोकडे आले, काहीही मेडल नाही मिळाले तर फिजिकली फिट होते. काहीतरी घेऊन जावे नाही 100% फिजिकली फिटनेसला पर्याय नाही. तर पालकांना पण किंवा नाशिकांना मी आवाहन करतो की मॅक्झिमम मुलांना इकडे पाठवा. आणि बघा, 1-2 वर्ष, 6 महिने, 8 महिन्यामध्ये तुम्हाला मुलाचा रिझल्ट दिसेल किंवा मुलगा फिजिकली फिट होत चालतो. त्याच्या इतका आनंद कोणताच नाही. तुम्हाला कोणताही आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पहिले फिजिकली फिट पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय तुम्ही उभेच राहू शकता. श्रोते, आपण जर बघितलं तर दीपक पाटील सरांनी यशवंत व्यायाम शाळेची जो 110 वर्षाचा प्रवास आहे तो आपल्याला सांगितलाच. त्याचबरोबर 110 वर्षात व्यायामशाळेने काय केलं, कसे पदकविजेते खेळाडू तयार केले आणि महाराष्ट्रात यशवंत व्यायामशाळेचा दबदबा कसा आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. संस्था कोणतीही असली तरी ती एका व्यक्तीवर नसते, ती समाजावर अवलंबून असते. समाज पुढे आला तर संस्था घडत असते. ते आजच्या आज आपल्या मुलाखतीतून दिसून आलं. सरांनी आपल्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. यात फार मोठं आहे आणि त्याच्यामध्ये ते एकट्याचं काम नाही आहे, हे मोठं टीम वर्क आहे. हे नाशिकच्या लोकांचं हे आहे,